शालिनी कॅन्सर उपचार विश्वस्त मंडळ आयोजित व संजोत कॅन्सर सपोर्ट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 ऑगस्ट रोजी सम्राटनगर येथे किरणसिंह चव्हाण यांनी आमच्या खानदानपणाची गोष्ट या कथेचे अभिवाचन करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. तसेच माकडवाला या कथेचे अभिवाचन विकास पाटील यांनी केले. अभिवाचक श्री किरणसिंह चव्हाण व विकास पाटील यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर या कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्या सोनल देशपांडे यांनी या दोघांचा परिचय करून दिला आणि त्यानंतर मुख्य अभिवाचनास सुरुवात झाली. श्रीयुत किरणसिंह चव्हाण यांनी एका खानदानपणाची गोष्ट हे अगदी हुबेहूब चित्र प्रेक्षकांच्या समोर सादर केले आणि प्रत्येकाला आपण आपल्यासमोर ही जणू कथा घडत आहे असं वाटत होतं आणि अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी केलेलं हे अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. त्याने होकार देणारे दोन दिग्गज नाट्य कलाकार आपल्याला आज लाभले आहे. हे खरंच आपलं हे नाते असेच पुढे राहो टिकून अशी इच्छा आहे. कारण मी डिक्लेअर केलं ओपनली की मी दोघांना किडनॅप करणार आहे. त्यामुळे प्लीज तुमचा सहवास आम्हाला लाभू दे पुढे याचा पुढे पण. भावनांचे चढ उतार, न बोलले गेलेले शब्द, सामाजिक बंधने आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे या गोष्टीची जाणीव करून देणे हाच कथा वाचनाचा उद्देश आहे. शब्दांचा अर्थपूर्ण वापर केल्यास ते अत्यंत प्रभावी. आपल्यासारख्या सुज्ञ प्रेक्षकांसमोर कथा वाचनाची जी संधी दिलेली आहे आणि आज तुमच्यासमोर परफॉर्म आम्ही करणार आहोत याचा मनोमन आनंद होतोय आणि त्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. कथा वाचन आमच्या खानदानपणाची गोष्ट. आमच्या बहिणीनं कॉलेजमधल्या गोंधळी मास्तराशी पळून जाऊन लग्न केलं आणि त्या घटनेनं आमचं 96 कुळी खानदानी मराठी पण जपणारं घर हादरल्यागत झालं. खरं म्हणजे जात कुळी खानदानपणा असल्या छोट्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. पण मला कोण विचारतंय? माझ्या मताला घरात किंमत शून्य. मी सोडून घरातल्या प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान वाटत आला. खानदानाचं नाव काढलं की प्रत्येक जण काका फुकून नाक वर करून बोलायला पुढं. पण या घटनेनं आमचं नाकच कापलेलं आहे. ही घटना कशी घडली, काय काय घडलं याविषयी मी सुसंगतपणे तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर आमचा बाप, आमचे भाऊ आणि भावांच्या लग्नाबद्दल बोलायला पाहिजे. आमचा बाप प्राथमिक शाळेचा मास्तर. सर्वसाधारणपणे स्वातंत्र्यानंतर खेडेगावात मास्तरकी करणारा माणूस संचालकाच्या आपली कुणी एकच पडत्या. आपण दोघे चव्हाण कुळीचं, त्यामुळे संबंध करणं योग्य नाही. भावाने संचालकाला अडचण सांगितली ती भलतीच तयारीची निघाली. ती म्हणाले पुरीला तिच्या मावशीकडे दत्तक देतो, मग तर कुळी बदलल्या का तुम्ही? भावाने बापाला सांगितल्यावर बाप म्हणाला असं केल्यानं रक्त बदलतं का? मग त्यांना कसं सांगणार भाऊ? सांग कुंडली जमत नाही म्हणून. बापासाठी कुठलंही महत्वाचं काम, कुठलाही महत्वाचा निर्णय घेत नसत. हा ज्योतिषी सोसायटीचा सेक्रेटरी होता. तिथं त्यानं काहीतरी अपराध केली आणि काही महिने तुरुंगात गेला. तुरुंगात जो आला तो एकदम ज्योतिष होऊनच आता पंचक्रोशीत तो लोकप्रिय. या ज्योतिषानं हे लग्न करू नका असं सांगितल्यानं बापाचा निर्धार आणखीन घट्ट झाला. तिकडे संचालक हार बदलायला तयार नव्हता. त्यानं आपल्या ज्योतिषाला कुंडल्या दाखवल्या. त्यानं 36 गुण जमल्याचं सांगितलं. पण बाप ऐकायला तयार नव्हता. भाऊ आईला सांगायचा, आई बापाला सांगायची, बाप भलतच सांगायचा. ह्या सांगवा सांगण्याला भाऊ वैतागला. त्यानं घर सोडून देण्याची धमकी दिली. मग आईच मध्ये पडली. तिनं स्वतःला हाणून पडवून घेतलं, अन्न पाणी सोडलं. शेवटी भावाला नंतर घ्यावं लागलं. त्यानं संचालकाला काय वेळ सांगून वेळ मारून गेली. नाही होय म्हणता म्हणता
भावाचं लग्न जमलं. भावाला हवं तसं शिक्षण आणि बापाला आवश्यक होतं तसं खानदान होतं. पण पोरीचा बाप पैसे उचलून द्यायला तयार नव्हता. त्या बदल्यात 10 तोळं सोनं घालायची त्याची तयार होती. पण आमचा बापाला कॅश हवी होती. शेवटी आई म्हणाली, सारखे सारखे कसलं तरी पुष्पात काढून लग्न मोडणं बरे नव्हे, जमून टाका, सोनं असं तरी आपल्या घरात येणार नाही नव्हे. बाबानं आईचा शब्द मानला. लग्नानंतर थोड्याच दिवसात बापानं आपल्या ओळखीनं सुनेला हायस्कूलवर नोकरीला पण लावली. प्राध्यापक भावाचं लग्न जमवायचं सुरू असतानाच डॉक्टरसाठी मुली बघायचं सुरू झाले. MBBS डॉक्टर म्हटल्यावर लग्नाच्या बाजारात त्याला मोठा डिमांड होता. या पोरात गुंतवलेला पैसा वाया जाणार नाही याची आमच्या बापाला पहिल्यापासून खात्री होती. आणि झालं तसंच. MBBS झाल्यावर भावानं गावात प्रॅक्टिस सुरू केली. त्याचा धंदा एकदम जोरात. भावाचं हॉस्पिटल लोकप्रिय झालं. तुम्हाला सांगतो, त्याचं पैसा मिळवण्याचं सगळ्यात मोठं साधन म्हणजे बायकांची नको असलेले गर्भ काढून टाकणं. ह्यात तो एकदम एक्सपर्ट. परिसरातली गर्भपाताची रोज 10-12 तरी प्रकरणं यायची. त्यात 15-16 वर्षाच्या कुमारी माता असायच्या, लग्न झालेल्या बायका असायच्या. हे काढून टाकले जाणारे गर्भ जास्त करून मुलींच्या असायच्या. मला एक प्रश्न पडतो, एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने शस्त्रक्रियेसाठी तज्ञ डॉक्टर बोलवला जायचा. भावाला गायनेक डॉक्टर बायको मिळाली तर त्याचा धंदा दुपटीनं वाढणार होता. बापालाही भावाचा विचार पटलेला, पण पटलं तर ते जमणं जरा कठीण. एकतर मराठा समाजात त्यातलं खानदानी कुटुंब, या कुटुंबात डॉक्टर झालेल्या मुलीच फारशा नसायच्या. चित्र मोठं गमतीचं आणि विचित्र होतं. एका बाजूला त्याला मुली द्यायला भले भले लोक तयार होते. साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार आपल्या मुली द्यायला आणि त्यासाठी वाटेल तेवढा खर्च करायला तयार होते. पण त्यांच्या मुली BA, BCom किंवा त्यापेक्षा कमी शिकले. मुलीच्या शोधात बाप आणि भाऊ होते. शहरात तशी 2-3 स्थळं होती, पण त्या मुली खेडेगावात राहायला तयार नव्हत्या. भावाला असंच एक स्थळ सांगून आलं. तिचे बाप भाऊ डॉक्टर होते, मुलगी गायने पडते म्हणून संचालकाच्या पोरीचं स्थळ मला नाकारायला लावणार नाही. आता हे काय करताय हो? आई म्हणत, काय करायचं ते विचाराने करा. 4 लोकात हसं होईल, भाऊ म्हणतात नावं ठेवतील, असं काय नाही करू नका. सगळ्यांचा ऐकल्यावर बाप एक पॉज घेतला. मी सगळ्याचा विचार केलाय. पुरीच्या बापाने काय जाती बाहेर माती खाल्ली असती तर मग पंचायत झाली असती. पुरीच्या आईचं आणि बापाचं घराणं चांगलं आहे. भावाला बापनाची बायको केली असती तर ते त्याच्या बरोबर झालं. पुरीच्या रक्तात काय कुठं मिसळ झाल्या काय नाही नव. आता त्याचा बी विचार करायचा झाला तर भावाने करून करून बापनाच्या पुरीची लग्न केले नव. कुठं काय मारा मागायची नाही, मुसलमानाची केलेलं आहे नव. बापाचा युक्तिवाद ऐकून मला हसावं का रडावं हेच कळलं. बाकी बाप असं म्हटल्यावर कणकाच पडला. शेतकरी आणि प्राध्यापक भावाला बापाचा निर्णय पसंत नव्हता, पण उघड ते सांगत नव्हते. दोन्ही भावांची लग्न थाटामाटात पार पडली. मला अजून आठवतंय, आम्ही लहान असताना आमची आई घरात लई वटवटायची. आईचा घरात लई वट. पोरांची लग्न झाली तसा तिचा आवाज कमी होत गेला. शेतकऱ्याच्या बायकोबरोबर तसं तिचं अनेक वेळा भांडण व्हायचं, पण नंतरच्या मास्तरीन आणि डॉक्टर सुनेबरोबर ते बी व्हायचं बंद झालं. 1-2 वेळा तिनं दोघींच्या बरोबर सासूपणा दाखवायचा प्रयत्न केला, पण त्यांनी तिला किंमतच दिली नाही. तेव्हापासून ती दोघींपासून 4 हात लांबच राहायला लागली. आपल्याला नातवंडांना खेळवत वेळ घालायला लागली. डॉक्टर सुनेपुढं तिची फारच पंचायत व्हायची. तिचं राहणीमान, बोलणं यामुळे आईला आपण तिच्यापुढे म्हणजे अगदी पातुळ्यासारखा होत असं वाटत असणार. घरातल्या गडी माणसांना डॉक्टरी फडाफड इंग्लिशमध्ये बोलायचं, तेव्हा तर आई अगदी भांबावल्यागत व्हायची. कारण नसताना तिचा चेहरा किवीरवाना व्हायचा. डॉक्टरीनं आली की ती दुसरी पुरी पकडायची. डॉक्टरी बाईचं राहणीमान, रंगरूप
त्या पटडीत घरातली कुठलीच बाई बसत नव्हती. शेतकरी आणि प्राध्यापक भावांच्या बायकांना हे खास खटकायचंय, पण माघारी तक्रार करण्यापलीकडे त्या काहीच करू शकत नव्हत्या. आमचा बाप अनेक बाबतीत तसा दिलदार होता. शेतकरी भावाला तिने नवीन बुलेट घेऊन दिली आणि प्राध्यापक आणि डॉक्टर भावाला मोटार गाडी. माझ्या बाबतीत मात्र बापाचा भ्रमनिरास झाला. मी डॉक्टर भावासारखा हुशार नव्हतो, शेतकरी भावासारखा शिक्षणात मागही नव्हतो, श्रीमंत बापाच्या पोरांसारखा वायक गेलो नव्हतो. मी कुणीतरी मोठा शासकीय अधिकारी व्हावं, जिल्हाधिकारी दर्जाचा नाहीतर किंवा तहसीलदार नाहीतर फौजदार तरी व्हावं असं बापाला वाटत होतं. त्याच्या इच्छेपोटी मी 4 वर्ष जगत होतो, पण ते साध्य होत नाही तो मी म्हणजे बापानं पोचलेलं कोळून होतो. आता राहता राहिली आमची बहीण, याची तुम्ही वाट बघत असता. काय काय सांग त्यावर 2-3 मग मी सरळ माझी खरी ओळख सांगून टाकली. मग जरा आम्हाला एकांतात बोलता आलं. कॉलेजमध्ये बहीण शिकत होती. त्याच काळात तिचं प्रेम प्रकरण सुरू झालं. तो इतिहासाचा प्राध्यापक होता. बहिणीचाही BA ला इतिहास विषय होता. शेवटच्या वर्षाला त्यांचं सूत जमलं. बहीण MA करू लागली आणि हे प्रेम प्रकरण अधिकच घट्ट होत गेलं. विद्यापीठात हॉस्टेलवर होतो, तिला अधूनमधून भेटायला जायचा. भाऊ असल्याचं सांगून तो किंवा हॉस्टेलवरून बाहेर फिरायला घेऊन जायचा. MA झाल्यावर दोघं लग्न करणार होते, पण तिनं BEd करावं असं त्याचं मत पडलं. घरातून लग्नाला परवानगी अजिबात मिळणार नाही याची बहिणीला खात्री होती. तिचा शेवटचा पेपर झाल्यावर पळून जाऊन लग्न करायचं असं त्यांचं ठरलं होतं. या मैत्रिणींनी तिला स्टँड पर्यंत सोडलं होतं. तिथं प्राध्यापकाच्या मित्रांनी तिचा ताबा घेतला होता. ते नरसिंहवाडीला जाऊन लग्न करणार होते. क्रिटिकल सिक्वेन्स आणि काय तसं गोंधळ टाकणार आहे. एक तर त्याच्यावरनं जात लक्षात येत नाही. या प्राध्यापकाच्या कॉलेजवर जाऊन चौकशी केली. कागदोपत्री त्यांची नोंद भटक्या जमातीत होती. बार्शी सोलापूरकडचं त्यांचं गाव होतं. वडील पोलीस पाटील होते, त्यामुळे नावात पाटील आलं होतं. याच कॉलेजवर त्या प्राध्यापकाचा एक जवळचा मित्र भेटला. त्याच्याकडनं आणखी तपशील मिळाले. लग्न नरसिंहवाडीलाच झालं होतं. लग्नानंतर ते महाबळेश्वरला हनीमूनसाठी गेले होते. मी मुलीचा भाऊ आहे म्हटल्यावर म्हणाला लागला, फार काय वाढवू नका, मुलगा चांगला झालं ते सर्व जातीपाती तेवढे काय घेऊन बसलाय, जातपात आता काय आणखी राहिलेलं नाही, संपलंय सगळं. मी आपलं बघू बघू ठीक आहे म्हणत तिथनं सटकलो. या प्रकरणात माझे 2-3 दिवस गेले. गावाकडे आई माझी वाट बघत असणार. काहीच न कळल्यानं ती रात्रभर झोपली नसणार. मी गावी गेलो. आईने बापालाही सांगून टाकलं होतं. मला होती नव्हती ती सगळी माहिती दोघांना सांगितली. आई हमसून रडायला लागली. बाप म्हणाला, काय मरायला नाही ती, घरात चुना आहे का, कालवा करू नकोस. मला म्हणाला, आजची आज आपण जाऊ. मी म्हटलं कुठं? म्हणाला, पोरीच्या गावी जाऊ. भावाला सांगूया का म्हटल्यावर म्हणाला, आत्ताच नको, आल्यावर बघू. बहिणीसाठी एक स्थळ बघायला जातो असं सांगून डॉक्टर भावाची मारुती मोटर घेतली. गावात गेल्यावर कसं आणि काय काय बोलायचं ते जाताना ठरविलं. प्राध्यापकाचा बाप पोलीस पाटील असल्याने घर लगेच सापडले. हे चांगलं 2 मजले. घरात गेलो. कुठलं काय याची चौकशी केल्यावर आम्ही सांगितलं, आम्ही कोल्हापूरकडचे गुंजळी आहोत, शहरात मोठा कारखाना आहे, तुमचा प्राध्यापक. दरम्यान आमच्या बापाला एक जावई शोध लागला. आपण कुणबी असल्याचा. कुणबीचा दाखला काढला त्यानं. माझ्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. तालुका भाजप युवक पण माझ्याकडे चालून आलं. बापालाही माझा निर्णय पसंत पडला, त्यामुळे मार्ग बदलून गेला. आणि तसं माझ्या मागे काही काळजी करण्यासारखं काही नव्हतंच. आमची बहीण प्राध्यापक नवऱ्याचा संसार रमणारी नव्हती. MPSC होऊन शासकीय अधिकारी व्हायचं मला जमलं नाही, पण बहिणीनं ते साध्य केलं. MPSC कडून शिक्षण खात्यामध्ये काही पदं भरली गेली. त्यात माझ्या बहिणीचा चान्स लागून गेला. ती एकदम क्लास 1 अधिकारी झाली. शासकीय अधिकारी म्हटल्यावर गाडी, बंगला, सत्ता सगळा बोल चालून येतं. तसं तिच्याकडे सगळं चालून आलं. तिचा रुबाब वाढला. तिचा गावात जोरदार सत्कारी झाला. आमच्या बापाची कॉलर आणखी ताट झाली. नवऱ्यावर तिनं चांगली हुकूमत प्रस्थापित केली. तिच्याशिवाय त्याचं पान हालेन असं झालं. इतक्या दिवसानंतर भावांचा आणि त्यांच्या बायकांचा विरोध मावळण्यासारखा झाला. उलट आमचा बाप म्हणायला लागला, आपलं खानदानी रक्त कवाच गप बसणार नाही, ते काय ना काहीतरी करून दाखवणारच.
आमच्या बहिणीनंही अनेक अर्थानं आपलं खानदानी मराठी पण जपले. बोलताना की आपण मूळचे मराठाच आहोत असं सांगायला सुद्धा कमी करत नाही. आमच्या खानदानपणाची गोष्ट सादर करता किरण सिंह चव्हाण.